हॅलो फ्रेंड्स, आपल्याला आज या व्हिडिओमध्ये प्लेटा घेऊन स्लीवची छान अशी डिझाईन बनवायची आहे। तर त्याच्यासाठी मी ही स्लीव्ज घेतलेली आहे 11.5 इंचाची। तर एका बाजूला मी 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पुढे मी 2 इंच इतकं अंतर सोडून उरलेला भाग मोजून घेतला, तर तो 5 इंच आहे। तर पुढच्या बाजूला मी दोघही बाजूंना खुणा करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा साडीचा काठ लावून घ्यायचा आहे, तर तो आहे 5 इंचाचा। आणि त्याच्यानंतर हा मी ब्लाउजचा पीस लावून घेत आहे, तर तो आहे 8.5 इंचाचा। सर्व मिळून 13.5 तयार होतं। आणि ब्लाउजची आपली उंची आहे 10.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 11.5 इंचाची बाही ही कटिंग अस्तरवरती करून घेतलेली आहे। कॅप हाईट घेतलेली आहे 4.25 इंच। नंतर मी ब्लाउज पीसवरती 1.5 इंचावर आणि 2 इंचावर 2 खुणा करून घेतल्या आणि त्याच्या पुढे मी अर्धा इंचाच्या प्लेटा टाकून घेत आहे। तर ह्या डिझाईनसाठी मी अस्तर हा परफेक्ट मापाचा कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाउज पीस आणि साडीचा काठ हा मी एक्स्ट्रा कटिंग केलेला आहे, तो नंतर आपण कटिंग करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी आधी हा दोघही बाजूंना मी जे अस्तरवरती मोजून घेतलेला आहे 1.5 इंच आणि सुरुवातीला 1.5 इंच आणि 2 इंच, ते माप मी इथं ब्लाउज पीसवरती टाकून घेतलेलं आहे। आणि मग मी अर्धा इंचाच्या अशा पद्धतीने प्लेटा टाकून घेत आहे। तर मधलं अंतर हे मी 10 इंच, म्हणजे अस्तरची घडी असल्यावर 5 इंच होतं, तर दोघही बाजूंना ते बरोबर 10 इंच आहे। तर मी ते इथं मोजून घेत आहे आणि 10 इंचाच्या प्लेटा टाकून घेत आहे, म्हणजे प्लेटा मागे पुढे दोघही बाजूंना सेम यायला पाहिजेत। नंतर दुसऱ्याही बाजूला तेच माप मोजून मी त्या प्लेटा बरोबर हाताने छान प्रेस करत शिलाई करून घेत आहे। अशा पद्धतीने मी त्याच प्लेटा बरोबर हाताने छान सरळ करत दुसऱ्या बाजूला त्या प्लेटांवरती शिलाई करून घेत आहे। शिलाई झाल्यानंतर आपल्याला ह्या प्लेटांवर प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेटा एकदम छान अशा बसतात आणि ब्लाउजही खूप छान दिसतं। तर अशा पद्धतीने मी सर्व दोघही बाजूंना अर्ध्या इंचाच्या ज्या प्लेटा घेतलेल्या आहेत त्या शिलाई करून घेत आहे। मग आपल्याला काठ जोडायचा आहे, अस्तर हा आपल्याला शेवटी जोडायचा आहे। एक्स्ट्रा आजूबाजूला जे धागे आहेत ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला काठ जोडून घ्यायचा आहे। अस्तर हा आपल्याला नंतर जोडायचा आहे। अस्तर हा आपण परफेक्ट मापाने कटिंग केलेला आहे। तर इथं मी मध्य सेंटरवरती खूण करून घेत आहे, म्हणजे प्लेटा ह्या बाहीवरती मध्ये बरोबर यायला पाहिजे दोघही बाजूंना। मध्य सेंटर मी काठाचाही काढून घेतला आणि प्लेटांचाही काढून घेतला आणि मग मी काठ हा जोडून घेत आहे। कटिंग करत असताना मी अस्तरवर ठेवून काठाची कटिंग करून घेतलेली आहे परफेक्ट मापाने, फक्त ब्लाउज पीस हा एक्स्ट्रा घेतलेला आहे। अशा पद्धतीने 1/2 इंचावर मी शिलाई करून घेतली आणि वरती आपल्याला लगेच दाब शिलाई टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बाही आपल्याला जोडत असताना प्लेटा ह्या पुढच्या बाजूला यायला पाहिजे, अशा पद्धतीने काळजी घेत त्या आपल्याला बघून घ्यायच्या आहेत आणि मग जोडायच्या आहेत। तर मी अस्तर बरोबर करून घेत आहे, फोल्ड करून घेतला आणि त्याची पुढची बाजू कोणती आहे ती मी चेक करून घेत आहे आणि दोघही बाजूंना मी खुणा करून घेतल्या आणि मग अस्तर बरोबर दोघही बाजूंच्या बाह्यांना आपल्याला बरोबर काळजीपूर्वक करायचं आहे। पुढच्या बाजूला प्लेटा यायला पाहिजे, तर मी अशा पद्धतीने चेक करून घेतल्या आणि मग अस्तर बरोबर ठेवून घेतला आणि नंतर मी अस्तर हा पलटवून घेतला आणि परत काठावर बरोबर परफेक्ट मापाने ठेवून मी तो हाताने छान प्रेस करून घेतला। परंतु खालच्या बाजूला आपण ज्या प्लेटा घेतलेल्या आहेत तोही मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे, तर तो अस्तरच्या बरोबर आलेला आहे। प्लेटाही बरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायच्या आणि अस्तरही छान प्रेस करून घ्यायचा। मग 1/2 इंच इतकं मार्जिन सोडत आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना हाताने आपल्याला अस्तर बरोबर करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यावरती इथं आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने हाताने छान प्रेस करत सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे।
प्लेटा याबरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मध्ये चुन्या वगैरे होणार नाही. काळजी घेत आपल्याला अशा पद्धतीने सर्व बाजूंची शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी छान अशी स्लीव्सच्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं वरच्या बाजूला काठावरती लेस लावून घ्यायची आहे. लेस तुम्ही 2 ठिकाणी काठावरही लावू शकता आणि मध्ये वरती लावू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घ्यायची आहे. तर मी ट्रायंगल शेपची अशा पद्धतीची लेस ही मध्ये सेंटरवरती जिथं काठ जोडलेला आहे तिथं लावून घेत आहे आणि लेसवरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही खालच्या काठाला जरी लेस लावली तरीही चालेल, दोघंही बाजूंना खूप छान अशी दिसेल, म्हणजे ब्लाऊजला छान फिनिशिंग येणार. तर अशा पद्धतीने मी छान अशा प्लेटा घेऊन स्लीवची डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर डिझाईन ही कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. अगदी सोप्या पद्धतीत आणि छान पद्धतीत मी ही स्लीवची डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि स्लीवची डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.